नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या अतिशय जागृत अशा माला मंत्राची माहिती घेणार आहोत। महाराजांची सेवा आपण अनेक प्रकारे करत असतो। आपण सारामृताचे पाठ करतो, श्री स्वामी समर्थ स्तवन, तारक मंत्र, महाराजांचा 11 माळी जप, श्री स्वामी समर्थ अष्टक अशा विविध स्तोत्रांचे मंत्रांचे आपण पठण करत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या जागृत अशा माला मंत्राविषयी माहिती घेऊया। माला मंत्र काय आहे, तो कसा पठण करावा, त्याचे महत्त्व काय आहे ते बघूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बऱ्याच वेळेला व्हिडिओखाली अशा कमेंट्स येतात की स्वामींची सेवा करूनही प्रश्न सुटत नाहीत। अनेक वेळेला जीवनामध्ये अशा समस्या निर्माण होतात की त्यातून कसे बाहेर पडावे हेच कळत नाही। त्या सर्वांसाठी आशेचा एक किरण आहे, ते म्हणजे माला मंत्र। जर तुम्ही या मंत्राची साधना नित्यनेमाने आणि अगदी मनापासून केली तर स्वतः साक्षात स्वामी तुम्हाला तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग देतात। याचा अर्थ असा नाही की महाराज स्वतः आपल्यासमोर येऊन उभे राहतात, तर स्वामी कोणा ना कोणाच्या तरी रूपामध्ये येऊन आपली मदत करतात, आपल्याला मार्ग सुचवतात। काहींना स्वप्नामध्ये दृष्टांत देतात, तर काहींना एखाद्याच्या तोंडून त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळवून देतात। आता माला मंत्राचे पठण कधी करावे, तर माला मंत्र हा शक्यतो तुम्ही गुरुवारी किंवा पौर्णिमेला पठण करण्यास सुरुवात करावा। आता उद्या गुरुवार आहे, त्यामुळे ज्या कोणी स्वामी भक्तांना हा माला मंत्र पठण करण्यास सुरुवात करायची आहे ते उद्यापासूनच्या गुरुवारीसुद्धा याचं पठण करण्यास सुरुवात करू शकतात। तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी याचे पठण करावे, पण जर तुम्हाला जमले तर संध्याकाळी शुचिर्भूत होऊन अगदी हातपाय तोंड स्वच्छ धुवून या मंत्राचे पठण करण्यास बसावे। तर स्वामींसमोर बसून सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावावा, अगरबत्ती लावावी आणि महाराजांना हात जोडून अशी प्रार्थना करावी की महाराज, माझा हा प्रश्न आहे, ही अडचण आहे आणि या अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी आपण मला मार्ग दाखवावा। यासाठी मी आपल्या जागृत अशा माला मंत्राची उपासना आजपासून सुरू करत आहे, त्यामुळे आपण मला मार्ग दाखवावा आणि माझ्या या सेवेचा स्वीकार करावा। तारक मंत्राप्रमाणेच आपल्याला माला मंत्राचं सुद्धा 11 वेळा नित्यनेमाने पठण करायचे आहे। जर तुम्हाला 11 वेळा पठण करणे शक्य नसल्यास कमीत कमी 1 वेळा तरी या मंत्राचे पठण नक्की करावे। तुम्ही हळूहळू सेवा वाढवून ती 11, 21, 51, 108 या पटीमध्ये सुद्धा याचे पाठ करू शकता। माला मंत्र म्हणजे माळेसारखा गुंफलेला लांबलचक मंत्र आहे। यामध्ये प्रभावी बीज मंत्र, स्तुतिपर मंत्र आणि साधकाच्या अपेक्षा माळेसारख्या गुंफल्या आहेत। माला मंत्राच्या पठणाने श्री स्वामी कृपेचा लाभ होतो, आपले पाप नष्ट होते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा पाठ करावा। आपली जी काही संकटे अडचणी असतात त्या दूर होतात, त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग मिळतो। आपल्या वृत्तीमध्ये बदल होतो, आपले मानसिक शारीरिक आरोग्य चांगले होते। करणी बाधा, बाहेरची बाधा किंवा पितृदोष, वास्तुदोष किंवा कुलदेवीचा काही त्रास, अशा सर्व गोष्टींसाठी जालिम उपाय म्हणून जागृत अशा माला मंत्राचं पठण करावं। तर आता बघूया की माला मंत्र काय आहे। श्री स्वामी माला मंत्र। श्री गणेशाय नमः। जगदंबिका म्हणे, माला मंत्र नारायणे, कथिला जो जगत्कारणे, तो हा सर्वोत्तम असे। ओम नमो नमो भगवंता, नमो जी श्री स्वामी समर्था, स्मरणगामी दत्तनाथा, योगी मुनिजन वंदिता, चिदानंदात्मका त्र्यंबका, विश्वेश्वरा विश्वधारका, बालोन्मत्त पिशाचवेशा, महायोगीश्वरा परमहंसा, चित्तचैतन्या चिरंतना, अवधूता निरंजना, जगदाधारा सुदर्शना, सुखधामा सनातना, सकलकामप्रदायका, सकलदुरितदाहका, सकल संचित कर्महरा, सकल संकष्टविदारा, ओम भवबंध मोचना, ओम श्रीं परम ऐश्वर्यघना, ओम स्वां स्वहित धर्मचालका, ओम मीं नित्ययशदायका, ओम सं संसारचक्रछेदका, ओम मं महाज्ञानप्रदायका, ओम अर्थं महावैराग्यसाधका, ओम नम नरजन्म सार्थका, ओम मोम महाभयनिवारका, ओम भक्तजनहृदय निवासा, परकृत्याथोपव थोपव, परमंत्रा शांतव शांतव, परयंत्रा विखर विखर,
ग्रहभूतादिपिशाचपीडा हर हर दारिद्र्य दुःखा घालव घालव सुखशांती फूलव फूलव आपदा विपदा मालव मालव गृहदोष वास्तुदोष पितृदोष सर्पदोषादि सकलदोषा वीरव वीरव अहंकारा नासव नासव मनचित्तबुद्धी स्थिरव स्थिरव नमो जी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ श्री गुरुदेव नमो 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 नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ओम श्री स्वामी समर्थ। तर हा होता स्वामींचा जागृत असा मालामंत्र। तर उद्यापासूनच या मालामंत्राच्या नित्यसेवेला सुरुवात करा आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणींमधून तुम्हाला बाहेर पडण्यास स्वामी स्वतः मार्गदर्शन करतील। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा। आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।